फरार आहे म्हणजे कुठे गेलाय हा माणूस? म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे ती व्यक्ती फरार आहे, अजून पोलिसांना कशी काही फरार व्यक्ती सापडत नाही? मग तुम्हाला माहिती असताना की ती व्यक्ती टाकीवर चढणारे, आंदोलन करणारे, मग थांबवण्यात का नाही आलं? पोलीस काय करत होते? मी माननीय मुख्यमंत्र्यांशीच बोलीन, कारण हे डिपार्टमेंट उद्या मला वाटतं 5 डिपार्टमेंट कुणाकडे आहे आणि इन्क्वायरी करायला लागेल. ही सगळी कंप्लेन आणि इन्क्वायरी त्याची व्हायला लागेल आणि ती होम मिनिस्ट्रीकडे जाईल आणि होम मिनिस्टर हे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे आणि हे टीव्हीवर वारंवार मी अनेक नेत्यांकडून बोललेलं बघते, त्याच्यामुळे जे नेते बोलतायत, मग संदीप क्षीरसागर असतील किंवा बाप्पा बोलतायत, त्याच्यानंतर बीजेपीचे सुरेश धस बोलतायत, जितेंद्र आव्हाड बोलतातच आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांचे ज्या ज्या टीव्हीवर तुमच्या चॅनलवर मी त्यांना लाईव्ह बघते, त्यांच्याच थ्रू या सगळ्या अंजलीताई दमानिया त्याच्याबद्दल बोललेल्या आहेत. त्यामुळे अतिशय गंभीर विषयाचं सिरियस करप्शन चार्ज आणि या देशामध्ये जर ज्या कष्ट करणाऱ्या, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यावर जर एवढं मोठं करप्शन जर होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे, वेदना देणार आहे, चिंताजनक आहे आणि हा विषयाला माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट तातडीने घेणार. दादांच्या पक्षाचे मंत्री आहेत, नेते आहेत, आपले मंत्री देखील आहेत, दादांशी चर्चा करणारच नाही ना? नाही, हा माझ्यासाठी पक्षाचा विषयच नाहीये, हा एक सामाजिक विषय आहे. कार्यक्रमात जाणार आहात त्यामुळे दादांशी चर्चा. हो, पण कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? इश्यू कोण आहे? इश्यू कुणाकडे येतो? कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? आम्ही सिस्टम प्रमाणे जाते ना. सिस्टम प्रमाणे एखादा जेव्हा गुन्हा येतो तो गुन्हा कुणाला सांगायचा असतो? पोलीस स्टेशन किंवा होम मिनिस्ट्री, राईट? या राज्याचा होम मिनिस्टर कोण आहे? मग कुणाकडे जायला पाहिजे? मी हा पक्षाचा विषयच नाही, हा सामाजिक विषय आहे. त्याच्यात मला राजकारण आणायचंच नाहीये. माझ्यासाठी वाल्मिक कराड हा राजकीय विषय नाहीच आहे. इट इज अ क्राईम. मी कधीही वाल्मिक कराड, बीड आणि परभणीच्या गोष्टींमध्ये कधीही राजकारण आणलेलं नाही आणि आणणारही नाही. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा कुठल्या राजकीय पक्षाचा विषयच होत नाही. आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? कॉम्पिटंट अथॉरिटी ही पोलीस आहे आणि पोलीस खात्याचा मंत्री आहे. पोलीस खात्याचे मंत्री हे माननीय मुख्यमंत्री आहेत. सिंपल. पक्षाचा विषयच होत नाही. आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? कॉम्पिटंट अथॉरिटी ही पोलीस आहे आणि पोलीस खात्याचा मंत्री आहे. पोलीस खात्याचे मंत्री हे माननीय मुख्यमंत्री आहेत. सिंपल. वाल्मिक कराडवरती काल मकोका अंतर्गत कारवाई झाली, त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक म्हणजे कोणी कोणी केली आहे? सुरेश धसांनी केली आहे. सगळ्याच विरोधक. ओके, माझे त्याच्या आधी काही प्रश्न आहेत. मला सरकारला अनेक कॉम्पेअर्स, काही युट्यूब चॅनल अनालिसिस, तुमच्या चॅनल, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, रोहित, बाप्पा सोनवणे, अशा अंजलीताई दमानिया चॅनल्सचे अनेक कॉम्पेअर्स, काही युट्यूब चॅनल्सचे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, सगळे अनेक प्रश्न विचारतात. त्याच्यात माझ्या मनातले काही प्रश्न आहेत ते काही मी क्रिएट केलेले नाहीत. ते हा सगळा जो डेटा तुमच्या सगळ्यांकडे येतो त्याच्यावर नाही. पहिलं मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की अकाउंट जे सील केले, हे किती अकाउंट सील केलेत पहिलं, आणि त्याच्यात पैसे किती आहेत याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही. हे जर एक्स्टॉर्शन असेल, जे सरकार मान्य करतंय, FIR सांगतंय की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे, तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी राऊत साहेब, नवाब मलिक आणि भुजबळ साहेब, किती लोकांची तुम्हाला उदाहरणं देऊ? त्यांना पटकन ईडी लावली, FIR झाले, अटक झाली, सगळं झालं ऍब्सोल्युटली सुपर स्पीड. मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्टॉर्शनची केस ही मे महिन्यात झाली आहे. आपण आता जानेवारी चाटे नावाचे जे कोणी आहेत, जे तुमच्या चॅनलवरच मी पाहते, त्यांचा फोन मिसिंग आहे. असा कसा फोन मिसिंग आहे? त्याचा CDR काढलाय का? काय पोझिशन आहे त्याची? त्याच्यानंतर एक त्याच्यातला ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो अजूनही फरार आहे.
फरार आहे म्हणजे कुठे गेलाय हा माणूस? म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे ती व्यक्ती फरार आहे. अजून पोलिसांना कशी काही फरार व्यक्ती सापडत नाही? दुसरं अजून 5वा मुद्दा की व्हॉइस सॅम्पल जे वाल्मिक कराडांचं गेलंय त्याचं सॅम्पलिंग घेऊन पुढे काय त्याचं झालं? CDRचं काय झालं? काल एवढं सगळ्यांना दिसत होतं, काल परळीमध्ये व्हायलन्स झालेला आहे. मग ह्या व्हायलन्स व्हायच्या आधी म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल देशमुख कुटुंबांच्या लोकांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही टाकीवर चढणार. करेक्ट? त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस होते. हे त्यांची लेखचं स्टेटमेंट मी तुमच्या टीव्हीवरच पाहिलं, तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर. मग तुम्हाला माहिती असताना की ती व्यक्ती टाकीवर चढणारे, आंदोलन करणारे, मग थांबवण्यात का नाही आलं? पोलीस काय करत होती? दोन्ही गोष्टींमध्ये एवढा व्हायलन्स झालाच कसा जेव्हा एवढा सेन्सिटिव्ह इश्यू आहे? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. आणि पूर्ण परभणी आणि बीड या दोन्ही केसेसमध्ये त्या दोन्ही कुटुंबाची सुरक्षितता याची जबाबदारी कोण घेणार? सोमनाथ भाऊंची केस याच्यामध्ये पुढे काय झालं काहीच माहिती आम्हाला मिळत नाही. परभणीच्या केसची किती वेळा प्रश्न विचारायचे. तशीच बीड परळीची घटना आहे, तिथे काय चाललंय, पुढे काय झालं? बंद आता त्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना काही माहिती देण्यात आली SITची. काल मकोका लावला, याच्याबद्दल आम्ही सरकारचे जाहीर आभार मानतो. उशिरा का होईना, देर आहे दुरुस्त आहे. पण व्हॉट नेक्स्ट? आमची अपेक्षा आहे की आणखीन इफेक्टिव्हली हे व्हावं, न्याय मिळावा. एका मुलाचा खून झालाय आणि इट इज एक्स्टॉर्शन. इन्व्हेस्टमेंट कशी येणार या राज्यात? जर उस्मानाबाद, बीड, किती ठिकाणी अशा कंप्लेंट्स येत आहेत. अवधा नावाची जी कंपनी आहे त्यांनी अनेक वेळा एक्स्टॉर्शनचे कंप्लेंट्स केलेले आहेत. मग जर एक्स्टॉर्शन महाराष्ट्रात असं होणार असेल तर इन्व्हेस्टमेंट क्लायमेट, कोणीही या राज्यात इन्व्हेस्टमेंट करायला 10 वेळा विचार करेल की हे इन्व्हेस्टमेंट अशी केली की एक्स्टॉर्शन होणार, आपले लोक किडनॅप होणार. अशी यांची ही घटना एकदा नगरमध्ये पण झालेली आहे 1-1.5 वर्षापूर्वी. तेव्हा तिथल्या पोलिसांनी अतिशय स्ट्रॉंग ऍक्शन घेतली. आणि हीच ऑप्शन जर बीड आणि परळीला घेतली असती तर कदाचित त्या बिचारी लेक जिचे अश्रू अनावर असतात रोजच्या, जिचं खेळायचे दिवस येतो, ती जी 10वीची परीक्षा आहे ती आपली लेक आज वडिलांसाठी रोज लढते, आंदोलनं करते, भाषणं करते. हा आपला महाराष्ट्र आहे. अतिशय वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी 35-36 दिवस झाले. पण पुढे काय? याची स्ट्रॉंग ऍक्शन आणि फाशीच्या मागणीबद्दल आमचं सातत्यच आहे की जे कोणी ह्याच्यात डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्ड असतील त्यांना फाशी झालीच पाहिजे. आणि काल तुमच्याच एका चॅनलवर एका रिपोर्टरनी बातमी केली आहे की 6 फोन कॉल्स त्या दिवशी झाले. त्यांचा CDR त्या रिपोर्टरला कळलेला आहे. आता जर रिपोर्टरला कळलंय तर युट्यूब चॅनलवर सांगतायत की 6 कॉल्स केले, व्हिडिओ कॉल्स केले. हे जर रिपोर्टरला माहिती आहे तर मग पोलीस आणि त्या देशमुख कुटुंबाला का नाही कोणी हे सांगितलेलं? ते 6 कॉल कुणाला केले हे का नाही आपल्याला कळत आहे? ठीक आहे, आम्हाला सांगू नका, आपापसात तर माहिती असली पाहिजे. रिपोर्टर रिपोर्टिंग करतोय पण सरकारच्या कुठल्याही अनाउन्समेंट किंवा माहितीमध्ये कळत नाहीये. आणि कोण आहे ती व्यक्ती करणार? आणि 302 का लावलं जात नाहीये? लावलं आता व्हेरी गुड. एक प्रश्न होता धनंजय मुंडे वाल्मिकांच्या नातेवाईकांना भेटायला गेले पहाटे. आणखी एक इन्फॉर्मेशन आता गेले कशावरून? पहाटे धनंजय मुंडे वाल्मिकांच्या आईला आणि पत्नीला भेटले 4:30 वाजता. आज सकाळी आज पहाटे. अजेंडा काय होता? शॉकिंग. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. मकोका मधल्या आर यू शुअर? अशी माहिती आली. ती कन्फर्म करा बाबा त्याच्या, कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऍक्ट. जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स. पण हे खरं असलं पाहिजे. खरं असलं तर मी नक्की याच्यावर